आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अँटोनिम्स बघणार आहोत. इंग्रजीच्या ज्या छोट्या छोट्या पीडीएफ आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो असे काही महत्वाच्या पीडीएफ आज अभ्यासणार आहोत. अँटोनिम्स मध्ये पहिला आहे डोमेस्टिक. त्याचा अँटोनिम्स असा होतो वाईल्ड, पाळीव, रानटी. एक्सपांड, कॉन्ट्रॅक्ट. एक्सपांड म्हणजे विस्तार होणं, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन होणं किंवा आकुंचन पावणं. एक्सपांड, कॉन्ट्रॅक्ट. एक्सटेरियर, त्याचा अपोजिट अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द आहे इंटेरियर. बाह्य भाग, अंतर्भाग. एक्सटेरियर, इंटेरियर. पुढचा आहे फेमस, नोटोरियस. सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध. फेमस, नोटोरियस. सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध. पुढचा अँटोनिम्स आहे फेमिनाईन, मस्कुलाईन. फेमिनाईन म्हणजे स्त्रीलिंगी, मस्कुलाईन म्हणजे पुल्लिंगी. फेमिनाईन, मस्कुलाईन. फॉरगेट, रिमेंबर. फॉरगेट म्हणजे विसरणे, रिमेंबर म्हणजे आठवणे. फॉरगेट, रिमेंबर. फ्रीडम, स्लॅव्हरी. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्य, आणि स्लॅव्हरी म्हणजे गुलामगिरी. तर 150 वर्ष आपण स्लॅव्हरी मध्ये होतो. नंतर आपल्याला 15 ऑगस्टला फ्रीडम मिळालेलं आहे. फ्रेंड, त्याला इनेमे हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. इनेमे पण म्हणतात आणि फो पण म्हटलात. FOE, फो लक्षात ठेवा. फ्रेंड, फो ऑब्लिक इनेमे. मित्र, शत्रू. हा अँटोनिम्स आहे महत्वाचा. नेक्स्ट, पुढचा अँटोनिम्स आहे ग्रॅटिट्यूड, इनग्रॅटिट्यूड. मराठीमध्ये हा विरुद्धार्थी शब्द बहुतांशी वेळा विचारला जातो. कृतज्ञता, कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे काय आणि कृतज्ञता म्हणजे काय? तर कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा, आणि कृतज्ञता म्हणजे केलेले उपकार विसरून जाणारा. तर असा या अर्थाने तो शब्द होतो. त्यानंतर पुढे महत्वाचा पाठ बघूया. पुढचा शब्द बघूया. हर्ष, हर्ष. लेनिनंट, लेनियंट. कठोर, सौम्य. हर्ष, लेनियंट. हेवी, लाईट. आता अगदी सोपा आहे. हेवी म्हणजे जड, लाईट म्हणजे हलके. हेवन, हेल. स्वर्ग, नरक. हॉनेस्ट, डिसऑनेस्ट. हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक, डिसऑनेस्ट म्हणजे अप्रामाणिक. हॉनेस्ट, डिसऑनेस्ट. अँटोनिम्स मध्ये पुढचा आहे हॉनर, डिसऑनर. सन्मान करणं, आणि त्याच्या अपोजिट आहे अपमान करणं. पुढचा आहे होप, डिस्पेअर. होप म्हणजे आशा, डिस्पेअर म्हणजे निराशा. होप, डिस्पेअर. इग्नोरन्स, नॉलेज. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान, नॉलेज म्हणजे ज्ञान. नेक्स्ट, इन्क्ल्यूड, एक्सक्ल्यूड. अंतर्भूत करणे आणि एक्सक्ल्यूड करणे. म्हणजे भारतीय संघामध्ये एखाद्या खेळाडूला घेतलं म्हणजे इन्क्ल्यूड केलं, आणि एखाद्या खेळाडूला बाहेर बसवलं, दॅट इज एक्सक्ल्यूड. इन्क्ल्यूड, एक्सक्ल्यूड. इनहेल, एक्झेल. इनहेल, एक्झेल. श्वास घेणे, श्वास सोडणे. श्वास घेणे, श्वास सोडणे. इनोसंट, गिल्टी. इनोसंट म्हणजे निष्पाप,
गिल्टी म्हणजे दोषी. इनोसंट निष्पाप, गिल्टी म्हणजे दोषी. इंटेलिजंट डल, इंटेलिजंट डल हुशार मंदबुद्धी. नेक्स्ट. जॉय सॉरो, जॉय म्हणजे आनंद, सॉरो म्हणजे दुःख. नेक्स्ट. पुढचा आहे मिसर स्पेन, स्पेन थ्रिफ्ट म्हणजे मिसर म्हणजे कंजूस, कंजूसचा अपोजिट होतो उधळ्या. नेक्स्ट. ऑप्टिमिस्ट पेसिमिस्ट, ऑप्टिमिस्ट म्हणजे काय, जो आशावादी असतो नेहमी, त्याच्या अपोजिट होतो पेसिमिस्ट. ऑप्टिमिस्ट पेसिमिस्ट. नेक्स्ट पुढचा बघूया. ऑर्डिनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी, सामान्य असामान्य, ऑर्डिनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी. प्लेझर पेन, प्लेझर होणं म्हणजे आनंद होणं, पेन होणं म्हणजे दुःख होणं. पोलाइट रूड, पोलाइट म्हणजे नम्र, रूड म्हणजे उद्धट. प्रिसियस वर्थलेस, प्रिसियस म्हणजे मौल्यवान, वर्थलेस म्हणजे क्षुल्लक. प्रिसियस वर्थलेस, मौल्यवान क्षुल्लक. पुढचं आहे प्रायव्हेट पब्लिक, हे सगळ्यांना माहिती आहे, खासगी आणि सार्वजनिक. नेक्स्ट. प्युअर इम्प्युअर, शुद्ध अशुद्ध, प्युअर इम्प्युअर. नेक्स्ट वर्ड. ऍक्टिव्ह पॅसिव्ह, ऍक्टिव्ह पॅसिव्ह, सक्रिय असणारा निष्क्रिय असणारा, ऍक्टिव्ह पॅसिव्ह. नेक्स्ट. अबुडन्स स्कॅरसिटी, अबुडन्स म्हणजे इतक्या प्रमाणात उपलब्धता असणे, विपुलता असणे, उपलब्ध असणं. आणि स्कॅरसिटी म्हणजे अभाव असणं, दुर्मिळ असणं, न मिळणं, असा त्याचा अर्थ होतो. अगेन्स्ट अँड फॉर, अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध बाजूला, आणि फॉर म्हणजे च्या बाजूने उभं राहणं. म्हणजे एखादा आमदार कोणाच्या बाजूने उभा आहे, तर अगेन्स्ट आहे, की फॉर आहेत, कोणासाठी आहेत. पुढे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. नेक्स्ट. ऍग्री डिसऍग्री, ऍग्री म्हणजे सहमत असणं, डिसऍग्री म्हणजे सहमत नसणं. ऍग्री डिसऍग्री. नेक्स्ट. अलो फॉरबिड, अलो म्हणजे परवानगी देणे, फॉरबिड म्हणजे काय, तर मनाई करणं. अलो परवानगी देणं, फॉरबिड मनाई करणं. नेक्स्ट. ऑलवेज नेव्हर, ऑलवेज म्हणजे नेहमी, आणि नेव्हर म्हणजे कधीच नाही. ऑलवेज नेहमी, नेव्हर कधीच नाही. ऍम्पल स्कॅन्टी, ऍम्पल म्हणजे विपुल जास्त प्रमाणात, आणि स्कॅन्टी म्हणजे तुटपुंजी कमी. नेक्स्ट वर्ड. एन्सियंट मॉडर्न, एन्सियंट म्हणजे प्राचीन, मॉडर्न म्हणजे अर्वाचीन. अरायवल डिपार्चर, अरायवल म्हणजे आगमन होणं, डिपार्चर म्हणजे गमन किंवा जाणं. विमानतळावर हे शब्द तुम्हाला बघायला मिळतात. आर्टिफिशियल नॅचरल, पुढचा आहे आर्टिफिशियल नॅचरल. नेक्स्ट पुढे जाऊया, पुढचं बघूया. असेंड डिसेंड, असेंडिंग डिसेंडिंग हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. असेंड म्हणजे चढणे, डिसेंडिंग म्हणजे उतरणे, या अर्थाने तो आलेला आहे. नेक्स्ट पुढचा शब्द बघूया आपण.
असेंबल, डिस्पर्स. असेंबल म्हणजे काय? तर असेंबल म्हणजे एकत्र येणं, जमणं, आणि डिस्पर्स म्हणजे पांगणं किंवा पसरवणं. नेक्स्ट, अटॅक, डिफेंड. अटॅक म्हणजे हल्ला करणं, डिफेंड म्हणजे बचाव करणं. या अर्थाने आलेला आहे तो शब्द. नेक्स्ट, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट, अवेक, अस्लीप. अवेक, अस्लीप. अवेक म्हणजे जागे असणे, अस्लीप म्हणजे झोपलेला. नेक्स्ट, पुढचा वर्ड, बॅरन, फर्टाईल. बॅरन म्हणजे नापीक, फर्टाईल म्हणजे सुपीक. ब्युटिफुल, अगली. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, अगली म्हणजे कुरूप. बिलीव्ह, डिसबिलीव्ह. विश्वास असणं, विश्वास नसणं, या अर्थाने तो शब्द आलेला आहे. बिलीव्ह, डिसबिलीव्ह. नेक्स्ट, पुढे आहे ब्लेस, कर्स. ब्लेस म्हणजे आपण म्हणतो गॉड ब्लेस यू, आशीर्वाद असणं. कर्स म्हणजे शाप, CURSE. कर्स म्हणजे शाप. नेक्स्ट, ब्लंट, शार्प. ब्लंट म्हणजे बोथट, शार्प म्हणजे धारधार. ब्लंट, शार्प, बोथट, धारधार. नेक्स्ट, बोल्ड, टिम्ड. बोल्ड म्हणजे धीट, टिम्ड म्हणजे भित्रा. बॉरो, लेंड. बॉरो म्हणजे उसने घेणे, लेंड म्हणजे उसने देणे. नेक्स्ट, पुढचा आहे ब्रेव, टिमिड. ब्रेव म्हणजे शूर, टिमिड म्हणजे भेकड. नेक्स्ट, ब्रॉड, नॅरो. ब्रॉड म्हणजे रुंद, नॅरो म्हणजे अरुंद. नेक्स्ट, पुढचं बघूया आपण. पुढचा महत्वाचा वर्ड. नेक्स्ट, चीप, कॉस्टली. चीप म्हणजे स्वस्त, कॉस्टली म्हणजे महाग. हे पण तुम्हाला माहिती आहे, एकदम सोपं आहे. नेक्स्ट, पुढे जाऊया आपण. चिअरफुल, ग्लुमी. चिअरफुल म्हणजे प्रसन्न, ग्लुमी म्हणजे खिन्न. या अर्थाने तो शब्द आलेला आहे. नेक्स्ट, सिव्हिलाइज, सेवेज. सिव्हिलाइज म्हणजे सुसंस्कृत, सेवेज म्हणजे रानटी किंवा क्रूर असलेला. या अर्थाने तो शब्द आलेला आहे. नंतर पुढे जाऊया, पुढचं बघूया. कोर्स, फाईन. कोर्स म्हणजे झाडे वरडे, फाईन म्हणजे तलब किंवा सूक्ष्म बारीक. कॉमेडी, ट्रॅजेडी. कॉमेडी म्हणजे शोकांतिका किंवा हसवणारे, ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका. कंपल्सरी, ऑप्शनल. कंपल्सरी म्हणजे सक्तीचे, आणि ऑप्शनल म्हणजे ऐच्छिक. या अर्थाने तो शब्द आलेला आहे. नेक्स्ट, पुढचा शब्द बघूया. कन्फेस, डेनी. कन्फेस म्हणजे काय, डेनी म्हणजे काय, तर समजून घेणं गरजेचं आहे. कन्फेस म्हणजे कबूल करणं, आणि डेनी म्हणजे, डेनीचा अर्थ होतो ना कबूल करणं. क्रूल, काइंड. क्रूर म्हणजे क्रूर असलेला, काइंड म्हणजे दयाळू. हे माहिती आपल्याला. नेक्स्ट, डेंजर, सेफ्टी. संकट आणि सुरक्षितता, दोन अर्थाने. डेड, अलाइव्ह. डेड म्हणजे मेलेला, अलाइव्ह म्हणजे जिवंत. डीप, शॅलो. डीप म्हणजे खोल, शॅलो म्हणजे उथळ. डीप, शॅलो. नेक्स्ट, असे शब्द आपण पाहिलेले आहेत. पुढची पीडीएफ मी शेअर करतो. हे सगळ्या पीडीएफ तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवर टाकल्या आहेत.
टीईटी एक ग्रुपवर, आता टीईटी 2 ग्रुपवर सुद्धा मी शेअर करणार आहे. 1 मिनिटात पुढची पीडीएफ शेअर करतो. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक एक टॉपिक घेतोय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक जो आहे, एक प्रश्न पुस्तक आणि लेखकावर येत असतो, कंपल्सरी येतो. त्यामुळे हा टॉपिक घेणं क्रमप्राप्त आहे. आता याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आपण बघूया. चला, तर इकडे पुस्तकाचं नाव दिलेलं आहे मृत्युंजय. कोणी लिहिलेलं आहे? लेखक म्हणून कोण आहेत? शिवाजी सावंत. मृत्युंजय शिवाजी सावंत. चला पुढे जाऊया. पुढचा आहे श्रीमान योगी रणजित देसाई. श्रीमान योगी जे आहे, ही कादंबरी जी आहे ही रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. नंतर आहे प्रकाश वाटा, प्रकाश आमटे, ग्रामगीता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हा प्रश्न टीईटीला विचारला गेलेला आहे की ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला, तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. विंग्स ऑफ फायर अर्थात अग्निपंख, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. आय डेअर, आय डेअर, किरण बेदी. फकीरा नावाची कादंबरी आपल्याला माहिती आहे. अण्णाभाऊ साठे. स्वामी ही कादंबरी रणजित देसाई. अस्पृश्यांचा मुक्ती संग्राम हे पुस्तक शंकरराव खरात यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट, तिमिरातून त्रेजाकडे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. यांच्यावर एकदा प्रश्न विचारला गेला होता टीईटी मध्ये, अण्णा हजारेंवर यांच्यावर. त्यामुळे आपण ते काळजीपूर्वक अभ्यासायचं आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघूया. बनगरवाडी छत्रपती शाहू महाराज, जयसिंगराव पवार. बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर. प्रश्न मनाचे डॉक्टर हमीद आणि नरेंद्र दाभोळकर. प्रश्न मनाचे डॉक्टर हमीद, नरेंद्र दाभोळकर. ठरलं डोळस व्हायचं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. टू द लास्ट बुलेट, हे 26/11 नंतरच अशोक कामटे यांच्या पत्नी ज्या आहेत, जे 26/11 मध्ये मारले गेले होते पोलीस अधिकारी, त्यांच्या पत्नी विनीता कामटे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. बलूत जे लिहिलेलं आहे ते दया पवार यांनी लिहिलेलं आहे. बलूत अगदी फेमस आहे. त्यानंतर आहे प्लेइंग टू विन, सायना नेहवाल. प्लेइंग टू विन, सायना नेहवाल. नंतर आहे मी जेव्हा जात चोरली, बाबुराव बागुल. शिवाजी कोण होता, गोविंद पानसरे. सनी डेज, सुनील गावस्कर. श्यामची आई, साने गुरुजी. वळीव नावाचं पुस्तक शंकर पाटलांनी लिहिलेलं आहे. लज्जा, लज्जा हे पुस्तक तस्लिमा नसरीन यांनी लिहिलंय. नाझी भस्मासुराचा उदय असतो. माइन काम्फ नावाचं जे पुस्तक आहे हिटलरचं, त्या संदर्भात तो नाझीवाद होता. त्या नाझी भस्मासुराचा उदयास्त कसा झाला, तर वि ग कानिटकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. नंतर आहे अमृतवेल, वि स खांडेकर. मानदेशी माणसं, व्यंकटेश माडगुळकर. व्यक्ती आणि वल्ली, पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. नंतर ययाती वि स खांडेकर. हाफ गर्लफ्रेंड, चेतन भगत. बहादूर थापा, संतोष पवार. नटसम्राट, विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज. दैनंदिन पर्यावरण, दिलीप कुलकर्णी. बटाट्याची चाळ, पु ल देशपांडे. झोंबी, आनंद यादव यांनी लिहिलेलं आहे. नंतर आहे झाडाझडती, विश्वास पाटील. उचल्या, लक्ष्मण गायकवाड. इल्लम, शंकर पाटील. कोल्हाट्याचं पोर, किशोर काळे. हिरवा चाफा, वि स खांडेकर. बिराड, अशोक पवार. एकच प्याला, राम गणेश गडकरी. वाट तुडविताना, उत्तम कांबळे.
रणांगण विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आहे. कोसलाकार म्हणून फेमस आहेत भालचंद्र नेमाडे. चिकाळा नावाचं पुस्तक भास्कर बडे यांचं आहे. माझे विद्यापीठ नारायण सुर्वे. बाबा आमटे ग भ बापट. बाबा आमटेंवरचं पुस्तक ग भ बापट यांनी लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात. क्रोंच वध नावाचं पुस्तक जे आहे ते वि स खांडेकरांनी लिहिलेलं आहे. भारताचा शोध डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू तो मी नव्हेच प्रल्हाद केशव अत्रे. व्यक्तिमत्व संजीवनी डॉक्टर वाय के शिंदे. असामी असामी पु ल देशपांडे. एक होता कारवर विना गवाणकर. कर्ण खरा कोण होता तर दाजी पणशीकर. वपुर्झा वपुर्झा म्हणून लेखन आहे. वपू काळे ज्यांचं आपण नेहमी स्टेटस ठेवतो त्यांच्या वेगळ्या वाक्यांचं. पांगिरा विश्वास पाटलांनीच लिहिलेला आहे. अभ्यासाची सोपी तंत्र श्याम मराठे. मराठी विश्वकोश तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. चकवा चांदन एक विनोपनिषद मारुती चितमपल्ली. मण्यांची जादू लक्ष्मण शंकर गोगावले. एक माणूस एक दिवस हम हो मराठे. झाडाझडती कोणी लिहिलंय तर विश्वास पाटलांनीच लिहिलेलं आहे. झाडाझडती. व्यक्ती निवडली पुलदेश पांडे. तरुणांना आव्हान कोणी केलंय पुस्तकातून स्वामी विवेकानंद. लोकमान्य टिळक ग प्रधान. शिक्षण जे कृष्णमूर्ती. बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेला आहे. तीन मुलं साने फार फेमस पुस्तक आहे. त्यानंतर पुढे जे आहे राजा शिव छत्रपती नावाचं पुस्तक बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं आहे. आरोग्य योग नावाचं पुस्तक BKS अय्यंगार यांनी लिहिलेलं आहे. 101 सायन्स गेम्स आयवर UCL. लक्षात ठेवा 101 सायन्स गेम्स आयवर UCL. ऊन शंकर पाटील. मनोरंजक शून्य श्याम मराठे. शालेय परिपाठ नावाचं पुस्तक धनपाल फटिंग यांनी लिहिलंय. महानायक विश्वास पाटील. छावा शिवाजी सावंत. बखर एका राजाची सर देशमुख यांनी लिहिलेला आहे. जागरखंड शिवाजीराव भोसले. श्रीमान योगी रणजित देसाई. पानिपत विश्वास पाटील. आहे आणि नाही आहे पण आणि नाही पण विवा शिरवाडकर. यक्ष प्रश्न शिवाजीराव भोसले. फकीरा अण्णाभाऊ साठे. निरामय कामजीवन डॉक्टर विठ्ठल प्रभू. राजयोग स्वामी विवेकानंद. गणित गुणगान नागेश शंकर मोने. झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे श्याम मराठे. यशाची गुरुकुल्ली श्याम मराठे. दिनदर्शिकेमधील जादू नागेश शंकर मोने. गणित छंद भाग वा के वाड हुमान. संगीत उत्तम धायगुडे. ऋणसंख्या नागेश शंकर माने. शिक्षक असावा तर गिजूभाईंनी लिहिलेलं पुस्तक आहे. क्षेत्रफळ घनफळ डॉक्टर रवींद्र बापट. युगंधर शिवाजी सावंत. आमचा बाप आणि माम्मी डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. एका कोळीयाने अर्नेस्ट हेमिंग्वे. त्यानंतर पुढे आहे मनोविकारांचा मागोवा डॉक्टर श्रीकांत जोशी. तोतो चान. तेत्सुको कुरो यानागी. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तोतो चानवर. तोतो चान हे शिक्षकांसाठी अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. मिळालं तर जरूर वाचा तोतो चान. तेत्सुको कुरो यानागी. एक मिनिट. हे झाले होते का आपले. शिक्षक असावं तर गिजूबाई. क्षेत्रफळ आणि घनफळ रवींद्र बापट. युगंधर शिवाजी सावंत. आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव. एका कोळीयाने अर्नेस्ट हेमिंग्वे. तो चान पर्यंत आलो तो आपण. तेत्सुको कुरो यानगी. बुद्धिमापन कसोटी वाना दांडेकर. स्वभाव आनंद नाडकर्णी. त्यानंतर आहे प्रधान यांनी साता उत्तराची कहाणी लिहिलेली. चांगदेव खैरमोडे यांनी समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. झोत रावसाहेब कसवे. ओबामा जे आहे पुस्तक ते संजय आवटेंचं पुस्तक आहे. महात्म्याची अखेर जगन फडणवीस. आई समजून घेताना उत्तम कांबळे. एक 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 पान गळावया गौरी देशपांडे. एल्बर्ट एलिस अंजली जोशी. बुद्ध आणि त्याचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आई
मोगझिम गॉर्की यांनी आईवर लिहिलेलं पुस्तक उत्तम आहे. गोष्टी माणसांच्या, सुधामूर्ती, अंधाराचा गाव माझा, कैलास दौंड, मध्ययुगी भारताचा इतिहास मा. देशमुख, बदलता भारत भानू काळे आणि गीताई विनोबा भावे यांनी लिहिलेली आहे. विनोबा भावे. आधुनिक भारताचे निर्माते नावाचं पुस्तक रामचंद्र गुहा यांनी लिहिलं. यश तुमच्या हातात, शिवखेरा, गांधीजींनंतरचा भारत रामचंद्र गुहा आणि आमचं बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव. आता साहित्यिकांची टोपण नावं बघूया. चला, कोण वाचन करतं? साहित्यिक व त्यांचं टोपण नाव कोण वाचतंय? चला, वाचतंय कोणी? वाचतंय का कोणी साहित्यिक आणि टोपण नावे? हो सर. वाचा बरं चैताली मॅडम. साहित्यिक व त्यांची टोपण नावे. लेखक विनायक जनार्दन करंदीकर, टोपण नाव विनायक. लेखक कृष्ण शास्त्री चिपळूणकर, टोपण नाव मराठीचे जॉन्सन. लेखक राम गणेश गडकरी, टोपण नाव गोविंदग्रज बाळकराम. लेखक गोपाल हरी देशमुख, टोपण नाव लोकहितवादी. लोकहित आदींवर प्रश्न विचारला गेलाय. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज, अग्रज म्हणजे भाऊ ज्याला आपण म्हणतो, अनुज आणि अग्रज, बरोबर आहे की नाही? अग्रज म्हणजे अगोदर जन्मलेला, अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी बाळक्रम नावाने किंवा गोविंदाग्रज नावाने लिहितात. गोपाल हरी देशमुखांवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलाय. त्यांना लोकहितवादी हे टोपण नाव आहे. नेक्स्ट, पुढचे वाचा मॅडम. दत्तात्रय कोंडो घाटे, दत्त. प्रल्हाद केशवत्रे, केशवकुमार. त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बालकवी. नाधो महानोर, रानकवी. नारायण मुरलीधर गुप्ते, बी. यशवंत दिनकर पेंढारकर, यशवंत. दिनकर गंगाधर केळकर, अज्ञातवासी. तासोपंत दिगंबर देशपांडे, दातोसम दासोपंत. नारायण सूर्याजी पंत ठोसर, रामदास. कृष्णाजी केशव दामले, केशवसूत. विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज. चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू. काशीनाथ हरी मोदक, माधवानुज. विष्णू शास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे शिवाजी. गोविंद विनायक करंदीकर, विंदा करंदीकर. मोरोपंत रामचंद्र पराडकर, मोरोपंत. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी, कुंजविहारी. शंकर काशीनाथ गर्ले, दिवाकर. निवृत्ती रामजी पाटील, पी. सावळाराम. आत्माराम रावजी देशपांडे, अनिल. बा. सी. मर्ढेकर, निसर्गप्रेमी तसंच मराठी कवितेचे जनक. रघुनाथ चंदावरकर, रघुनाथ पंडित. नाची केळकर, साहित्य सम्राट. सावित्रीबाई फुले, आधुनिक मराठी कवितेच्या जननी. माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन. यशवंत दिनकर पेंढारकर, महाराष्ट्र कवी. संत सोयराबाई, पहिली दलित संत कवयित्री. सौदागर नागनाथ गोरे, छोटा गंवर्धन. शाहीर राम जोशी, शाहिरांचा शाहीर. न. वा. केळकर, मुला फुलांचे कवी. माणिक शंकर गोडघाटे, ग्रेस. दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी भाषेचे पाणिनी. सेतू माधवराव पगडी, कृष्णकुमार. गत्र माडखोलकर, राजकीय कादंबरीकार. नारायण वामन टिळक, रेव्हरंड टिळक. वसंत ना. मंगळवेढेकर, राजा मंगळवेढेकर.
शेवटचं काय वाचलं होतं मॅडम? झाले होते सगळे वाचून? हो हो झाले ते चला पुढची ड्रेस. पीडीएफ घेतो मी. ओके, अजून एक छोटा टॉपिक होईल आपला. बघा, कार्डिओलॉजिस्ट रिलेटेड टू द हार्ट. नंतर पुढचं काय आहे बघा. हे इकडे आहे का? हा, वेटेरनरियन, ज्याला पशुवैद्यकीय दवाखान्याचा डॉक्टर आपण असं म्हणू शकतो. सर्जन म्हणजे जो